आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झ वर श्रोतेहो प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजचा विषय ऍसिडिटी, पचन संस्थेचे विकार आणि मायग्रेन अर्थात तीव्र डोकेदुखी. सहभाग होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर राहुल कोळंबकर. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांनी केलं आहे आणि तांत्रिक सहाय्य दिलं आहे वकार अहमद यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे एलिट नॅचरल्स यांचं. डॉक्टर राहुल कोळंबकर, एलिट हिलर्स होमिओपॅथी, पहिला माळा, तिरुपती टॉवर्स, अंबादेवी रोड, राजकमल. अधिक माहितीसाठी संपर्क 9595379933. डॉक्टर कोळंबकर यांचे एलिट हिलर्स होमिओपॅथी म्हणजे हेल्थ, हॅपीनेस आणि होमिओपॅथी. उपलब्ध एक्सपर्ट ट्रीटमेंट, पिंपल्स आणि त्वचा, ऍसिडिटी आणि मूळव्याध तसंच मायग्रेन. एलिट हिलर्स होमिओपॅथीची वैशिष्ट्य म्हणजे 21 वर्षांचा प्रगाढ अनुभव, मूळ कारणांवरती नैसर्गिक उपचार, मजबूत रोग प्रतिकार शक्तीचा पायंडा, रुग्णांच्या आजाराचा सखोल अभ्यास, रुग्णांचा संपूर्ण आलेख आणि रिझल्ट केंद्रित उपचार प्रणाली. विविध सेवा, वैयक्तिक ट्रीटमेंट सर्वांसाठी, आहार नियोजन, जीवनशैली नियोजन, टिप्स, ऑनलाईन कन्सल्टेशन, अमरावती बाहेरील रुग्णांसाठी कुरिअर व्यवस्था. अपॉइंटमेंट आणि इतर सेवांसाठी 0721-257-1001 या नंबरवरती संपर्क करा. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या आकाशवाणी अकोला केंद्राच्या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण ऍसिडिटी, पचन संस्थेचे विकार आणि मायग्रेन अर्थात तीव्र डोकेदुखी याविषयीचे तुमचे प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोळंबकर उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण सुरुवातीला हे सांगूया की आजकाल आपल्याला असं दिसतं की पचनासंबंधीच्या तक्रारी जवळपास सगळ्यांनाच आहेत. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच पचनाचे त्रास काही ना काही वेगळ्या प्रकारचे होताना दिसतात. तर मला हे विचारायचं आहे की यामागे मूळ कारणं काय आहेत की ज्यामुळे पचनाचे त्रास वाढलेले आहेत? आजकाल तसं पचन बिघडत नाही, लाईफस्टाईलमुळे पचन बिघडलेलं आहे. आपण या संबंधी बोलूया. आपण फोन आधी घेऊया. बिलकुल. हॅलो. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. बोला, काय नाव आहे आपलं? माझं नाव मंगेश शिरळकर आहे. मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. अच्छा अच्छा, हां, विचारा. माझी ऍसिडिटी खूप वाढते, त्यामुळे माझं स्वास्थ्य बरं वाटत नाही. त्याच्यासाठी काय काळजी घेता येईल? ओके. आपलं कामाचं स्वरूप काय, म्हणजे काम काय करता तुम्ही? सर, माझं दुकान आहे. ओके, म्हणजे बैठक जास्त होते असं म्हटलं तरी चालेल. ओके. सो बेसिकली कसं आहे की ज्या लोकांची बैठक जास्त असतं आणि जेवणाचं वेळपत्रक नाही किंवा एक स्पेसिफिक वेळेवरती जेवण होत नाही, बरेचदा चहा वगैरे अशा प्रकारची गोष्ट जास्त होतं, त्याच्यामुळे ॲसिडिटीला ट्रिगर होत राहतं. तर माझं असं सजेशन आहे की ॲटलिस्ट दिवसातनं एकदा तरी तुमचं जेवणाचा वेळ फिक्स असला पाहिजे. ठीक आहे. जेवणामध्ये सलाद, कच्चा सलाद ज्याला आपण घोळणा वगैरे म्हणतो, हे अशा प्रकारचे फायबरस डाएट जेवढं असेल तेवढं तुमच्या डायजेशनला ते सपोर्ट करेल. आणि शक्यतोवर तिखट किंवा मसालेदार गोष्टी जे आहेत ते जर कमी ठेवले किंवा चहा असे जे पेय जे आहेत जे आपल्याला स्टिम्युलेट करतात, कॉफी झालं, हे जेवढं कमी ठेवाल तेवढं पोटाला ते आराम देतील. जसं एखादी गाडी आपली आपण दुरुस्त करतो तर ती खराब जेव्हा होते तेव्हा त्याचा आपण वापर जास्त नाही करत, तसंच डायजेशनचंही असतं. जर डायजेशन बिघडलेलं आहे तर त्याला आराम द्यायचा आहे. तर जेवढं तुम्ही कच्चा आहार ठेवाल तेवढं तुमच्या डायजेशनला आराम मिळेल आणि तुमचं डाएट बेटर होत चालेल. तरी नाही झालं तर मग शेवटी आपण होमिओपॅथिक उपचार करू शकतो त्याच्यावरती, जे बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं. मला असं वाटतं समाधानकारक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण पचनाचे जे त्रास होतात त्याची कारणं सांगत होतो आणि सध्याचा जो फोन येऊन गेला आहे, तुम्ही सांगितलंच की लाईफस्टाईल जी बदललेली आहे लोकांची, तर त्यामुळे ते हे त्रास जास्त वाढलेले आहेत. आपण यासंबंधी आणखीन काय सांगू? नाही तर लाईफस्टाईल तर एक हा मेजर प्रॉब्लेम सध्याच्या परिस्थितीत आम्ही सर्व याच्यामध्ये बघतोय. सो डायजेशन बेसिकली कसं झालेलं आहे की जर पोट हे एका प्रकारचं इंजिन आहे, इंजिन डिस्टर्ब झालं तर पूर्ण बॉडीचा परफॉर्मन्स कमी होतो.
म्हणजे जर तुमचं पोट खराब असेल तर तुमचं मन कुठेच लागत नाही, चिडचिड होतं, कोणत्या गोष्टीवरती तुम्ही फोकस नाही करू शकत, लहान मुलं अभ्यासामध्ये फोकस नाही करू शकत, मोठ्यांना कामाचं प्रोडक्टिव्हिटी जे राहते ते कमी होऊन जातं. तर याच्यामुळे तुमच्या दैनंदिनी परफॉर्मन्सवरती पण बऱ्यापैकी असर होतो. ॲसिडिटी किंवा पचनक्रियेला आपण फार लाईटली घेतो. खरं तर हेच तुमचं जीवनातलं इंजिन आहे. खरं तर जेवढं तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवाल तेवढं तुमचं हेल्थ पण चांगली राहील आणि अलॉंग विथ दॅट तुमचं मेंटल स्टेटस पण चांगलं राहील. त्याने मानसिक शांती पण राहतं आणि बरेचसे आजार याच्यापासून आपण दूर राहू शकतो जर डायजेशन बेटर राहील तर. आपल्याला जो आता कॉल आला होता आपण त्यांना सांगितलं की तरी वेळ तुमची फिक्स असली पाहिजे. बिलकुल. तर ही कुठली आपण चांगली वेळ सांगू, सकाळची किंवा दुपारची, संध्याकाळची, की सायंकाळची वेळ मी सर्वात जास्त प्रेफर करेल. कारण काय होतं ना, दिवसा आपल्या मागे काही ना काही कामं असतात आणि दिवसा तसंही आपली धावपळ होतं. रात्री सहसा जेवण झाल्यानंतर आपण आराम करतो आणि तिथेच गडबडतं. कारण काय होतं ना, आपलं इंडियन डाएटमध्ये काय होतं, आपण दिवसा धावपळ करतो त्यावेळेस कदाचित आपण अर्ध्या पोटाने पण काम करतो आणि रात्रीचं जेवण मात्र एकदम पोट भरून करतो आणि ते पोट भरून कधी कधी थोडंसं गरजेपेक्षा वर जातं. जे 100% असतं ते 110% जेवण केलं जातं आणि मग त्याच्यानंतर आपण आराम करतो आणि मग तिथेच सर्व घोळ होतो, तिथनं ॲसिडिटी सुरू होतं. आणि काही लोकांना आजकाल सवय झालेली आहे की जेवणानंतर उलट वॉकला जाणे. हा पण एक प्रकार आहे. पण वॉक करणे म्हणजे शतपावली असली पाहिजे. जुन्या ज्या म्हणी होत्या त्याचं फार एक इम्पॉर्टन्स आहे. शतपावली म्हणजे 100 पावलं. लोक 100 पावलाच्या ऐवजी 1000 पावलं चालतात आणि काय होतं की त्यांनी जे काही तुम्ही जेवलेलं आहे ते गरजेपेक्षा जास्त पचून जातं आणि मग रात्रभर पोट खाली राहतं आणि त्यांनी ॲसिड सिक्रेट होत राहतं. सकाळी उठलं की ब्रश करताना मग मळकी सुटणे, कोणाला उबाके आल्यासारखं होतं, रिगर्जिटेशन ज्याला म्हणतो आपण, हा प्रकार होतो आणि याच्यामुळे मग दातांचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. तर हे बरेचदा कसं आहे की डाएटचा एक शेड्यूल जर फिक्स ठेवला आपला, सायंकाळी आपल्याला किमान झोपण्याच्या 2 ते 2.5 तास अगोदर जेवण झालेलं असलं पाहिजे. जेवल्यानंतर हार्डली 10-15 मिनिटाचा वॉक आणि ते पण टहलणे ज्याला आपण म्हणतो शतपावली. त्याच्यापेक्षा जास्त रिगरस कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही झाला पाहिजे. या गोष्टींचं प्रिकॉशन ठेवलं तर डाएट बऱ्यापैकी आपलं डायजेशनला मेंटेन ठेवेल. अलॉंग विथ दॅट हे ॲसिडिटी वगैरे सर्व प्रकार पण कमी राहतील. आपण फोन कॉल घेऊया. हो. हॅलो. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम आहे ना? हो हो हो, आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. बोला, काय नाव आहे आपलं? मी खडकी इथून सुमित काळे बोलतोय. बरं, विचारा आपला प्रश्न. मला ॲसिडिटी विषयी विचारायचं होतं. डॉक्टर साहेब ऐकतायत, विचारा तुमचा प्रश्न. मला 1 वर्षापासून ॲसिडिटीचा अधूनमधून त्रास होतोय. म्हणजे जेवलो की काही वेळाने जळजळ होते, मग नाही तर काही खावं नाही वाटत. तर मी होमिओपॅथी औषधं घेतली तेव्हा मला बरं वाटलं, पण नंतर काही दिवसांनी हा त्रास पुन्हा सुरू झाला. तर नेहमीसाठी औषध घ्यावं लागेल का हे मला? सुमित, खूप छान प्रश्न विचारला आहे. आय रिअली लाईक की तुम्ही बऱ्यापैकी डिटेल्स दिले त्याचे. सो सुमित, होतं आहे काय की बरेचदा आपण औषधी घेतो. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की ॲसिडिटी हा काही कोणत्या जंतूमुळे होणारा आजार नाही आहे. हा आपल्या लाईफस्टाईल जे आपली दैनंदिन आहे त्याच्यामुळे होतं. ठीक आहे, आपण औषधी घेतली, त्याला करेक्शन झालं, पण त्याच्यानंतर आपल्या डाएटमध्ये चेंजेस नाही आलेत किंवा आपल्या जेवणाची जी काही आपली वेळ होती किंवा जे काही आपण एक शेड्यूल मेंटेन करायला पाहिजे ते जर नाही झालं तर तो आजार वापस येऊ शकतो. जंतू असतात तर आपण औषधींनी त्या जंतूला क्लिअर करून आपल्या शरीराबाहेर काढलं असतं, पण जी गोष्ट आपण स्वतः निर्माण केलेली आहे त्याला आपण स्वतःलाच दुरुस्त करावं लागतं. तर औषधी फक्त करेक्शन करेल आणि तुम्हाला लाँग टर्म रिलीफ पाहिजे तर मग जेवणाची एक विशिष्ट वेळ ठेवणे आणि स्पेसिफिकली मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्हाला कोणत्या खाद्यपदार्थांमुळे ॲसिडिटी होतं ते पहिले आयडेंटिफाय करून येणे. कारण बरेचदा ते पण एक फॅक्टर असतं. काही लोकांना काही विशिष्ट गोष्टींनी त्रास होतो, त्या गोष्टींना जर आपण टाळलं तर आपल्याला औषधींसोबत त्याला करेक्शन करून नेहमीकरिता कमी करायला बऱ्यापैकी मदत मिळू शकतं. हां, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं आहे मला वाटतं. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. ती लक्षणं आहेत की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नको करायला. हो, बेसिकली शरीर आधी वॉर्निंग देतं आणि मगच नंतर डिझीज क्रिएट होतो. हे जे आहेत तर वॉर्निंग साईन्स म्हणजे तेच आपले डेली छोटी छोटी ॲसिडिटी होत राहणे. जसं आता सुमितने सांगितलं की काही खाल्ल्यानंतर लगेच थोडासा त्रास होतो. सो दीज आर द वॉर्निंग साईन्स. आताच जर त्याला कंट्रोल केलं तर मग आणि सुमितच्या केसमध्ये जे झालेलं आहे की त्यांनी औषधी घेतल्या आणि ते लवकर दुरुस्तही झालं.
ठीक आहे, पण ते वापस झालं. आता हे जे वापस होणे आहे याला जर आपण लाईफस्टाईल चेंजेस जर केलेत आणि त्याला बऱ्यापैकी आपण सेटल केलं की नाही, माझा जेवणाचा वेळ असा राहील, मी जेवणात अशा पद्धतीचं घेईल आणि मग आपण त्याला विथ एक्सरसाइज आणि सर्व गोष्टींना जर मिक्स अँड मॅच केलं तर हे असे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी दूर होऊ शकतात आणि परमनंटली दूर होऊ शकतं. कारण माझं असं मानणं आहे की कोणीही ॲसिडिटी घेऊन जन्माला येत नाही. तर जर तुम्हाला ॲसिडिटी जन्मासोबत नाही आलेली आहे आणि ती आता झालेली आहे तर ती 100% दुरुस्त केलं जाऊ शकतं. आणि आपल्या शरीरातलं लिव्हर एक असं ऑर्गन आहे जो कोणत्याही एजमध्ये जर त्याला व्यवस्थित वेळ दिला आणि त्याला व्यवस्थित आपण खाद्यपदार्थ प्रोव्हाइड केलेत आणि विटॅमिन्स मिनरल्ससोबत दिलं तर तो 100% रिकवरसुद्धा होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की याच्यात माझं बरेचदा पेशंट्सला म्हणणं असतं, साईबाबाचे 2 मंत्र, श्रद्धा आणि सबुरी, हे 2 गोष्टी जर ठेवल्या तर बऱ्यापैकी काम होऊ शकतं. इथेच मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे डॉक्टर की बिलकुल. बरेचदा होतं असं की होमिओपॅथी विषय निघाला की असं वाटतं की खूप उशिरा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. तर पोटासंबंधीच्या खूप वर्षांपासून चालत आलेल्या तक्रारी म्हणा किंवा गंभीर स्वरूपाचे आजार म्हणा, अशा आजारांमध्ये पण होमिओपॅथी कसं काम करते आपण हे सांगूया. उलट होमिओपॅथी गंभीर आजारांमध्ये किंवा क्रॉनिक कंडिशन्समध्येच खूप छान पद्धतीने काम करतं. त्याच्यामागे रिझन आहे. कारण कसं आहे की होमिओपॅथीमध्ये इन जनरल जसं आपल्याला ॲसिडिटी झाली तर आपण काय करतो, एक ॲसिडिटीची गोळी घेतो आणि त्याला प्रॉब्लेम सॉल्व करतो. पण त्याने काय होतं, तात्पुरतं ॲसिडिटी कंट्रोलमध्ये येतं. ठीक आहे. होमिओपॅथीमध्ये ॲसिडिटीसाठी एक औषध न राहता आमच्याजवळ अशी 100 औषधी राहू शकतात. पण आता ती पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. ठीक आहे. कोणाला चहा पिल्यानंतर ॲसिडिटी होतं, कोणाला जास्त खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होतं, कोणाला दही खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होतं. तर आम्ही ते स्पेसिफिकली शोधून काढतो की काय ट्रिगर आहे. कारण जोपर्यंत काय झालं हे तर आपल्याला कळलं, ॲसिडिटी झाली, पण ती का झाली, जोपर्यंत काचं उत्तर मिळणार नाही आपण त्याला संपूर्ण दुरुस्त नाही करू शकत. मग अशा सिच्युएशन्समध्ये केस टेकिंग, डिटेल केस टेकिंग जी असतं त्याच्यामध्ये आम्ही ते माहिती काढण्याचा प्रयत्न करतो की पेशंटला कोणत्या गोष्टींनी ट्रिगर होतो आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं, आम्ही त्याच्यासोबत हे माहिती करण्याचा प्रयत्न करतो त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. खूपच जास्त बैठकवाली लाईफस्टाईल असेल तर एका प्रकारचा प्रॉब्लेम होतो. खूप धावपळीवालं जीवन असेल जिथे जेवणाची वेळ फिक्स नाही आहे आणि बरेचदा चहा किंवा लोकांना आजकाल थोडंसं असं लाईक तंबाखू किंवा खर्रापुडी वगैरे खाण्याची सवय लागून जातं आणि मग तेच त्याच्यावरच निघतं आणि भूक मारलं जातं. यांना होणारे प्रॉब्लेम्स वेगळ्या प्रकारचे असतात. IT सेक्टर किंवा कम्प्युटर फील्डवाले जे लोक आहेत त्यांना एन्झायटीमुळे इरिटेबल बॉल सिंड्रोम्स वगैरे पण होतात. मग अशा कंडिशन्समध्ये जोपर्यंत आपल्याला ते का झालं त्याचं रिझन नाही कळणार तर त्याला आपल्याला क्लिअर करायला वेळ लागतो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कसं आहे, कोणतीही गोष्ट आहे म्हणजे साधा आपला कम्प्युटर म्हणा किंवा कोणते इंजिन, त्याला दुरुस्त करताना पहिले आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. बिकॉज पहिले जे काही सिम्पटम्स आहेत ते क्लिअर झाले पाहिजे, डिटॉक्स झालं पाहिजे शरीर. ठीक आहे. जसं मी पहिले सुरुवातीला सांगितलं, याच्यात कोणता जंतू नाही आहे. जंतू असता तर कदाचित आपण म्हटलं असतं 7 दिवसाचा ताप आहे, जसं टायफॉईड आपण 14 दिवसांचं म्हणतो. तर असं 7 दिवसाचं 14 दिवसांचं असतं. याच्यामध्ये जंतू कोणत्याच प्रकारचा नाही आहे, ना व्हायरस आहे ना जंतू आहे. याच्यात जे काही होतोय ते आपल्या सवयींमुळे होतोय. आणि लिव्हर एका दिवसात खराब होत नाही किंवा पचनक्रिया एका दिवसात बिघडत नाही. ती तुम्हाला वेळ देत राहतं, थोडंसं बिघडतं, पुन्हा मग काहीतरी होतं आणि जेव्हा ते ट्रिगर कंटिन्यू होत राहतं मग तो लॉंग टर्म कंटिन्युअस प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर जी गोष्ट व्हायलाच तुम्हाला 6 ते 7 महिने लागली ती 6 दिवसात दुरुस्त होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, सवय पण 6 दिवसात दुरुस्त होत नाही. आपण किती म्हटलं तरी काही ना काही असं होऊन जातो. कधी पाहुणा येतो किंवा आपण कुठे पाहुणा म्हणून जातो आणि मग नाही म्हणता येत नाही. मग चहाही घेतो, कॉफी घेतो आणि आईस्क्रीमही खातो आणि मग म्हणतो की अरे यार गडबडलं. तर असं बरेचदा होतं. आणि याच्याचमुळे काय होतं की होमिओपॅथी स्लो नाही आहे, पण जे करेक्शन करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे तो द्यावाच लागतो. मग ती कोणतीही पॅथी असो. जितक्या प्रमाणात बिघाड झाला आहे तितक्या प्रमाणात तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल पेशन्स. आणि तेव्हाच तुम्हाला बिलकुल. आपण फोन कॉल घेऊया. हो. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे ॲसिडिटी, पचनासंबंधीचे आजार आणि मायग्रेन अर्थात तीव्र डोकेदुखी. डॉक्टर राहुल कोळंबकर आहेत अमरावतीचे, जे आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. मॅडम मी पियुष गावंडे बोलतोय. बोला. माझं पोट साफ होत नाही. ओके. त्यामुळे पियुष, आपलं वय काय? माझं वय 28. ओके.
आणि कामाचं स्वरूप काय आपलं? सर मी जॉब करतो. अच्छा, म्हणजे असं बैठा जॉब जास्त आहे. नाही 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 सर, माझं मार्केटिंग आहे सर. अच्छा, मार्केटिंगचं मार्केटिंग असतं. जॉब आहे. ओके. सो मार्केटिंगवाले म्हणजे चहा भरपूर होत असेल. हो सर. तर बेसिकली जो तुमचा त्रास आहे त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि हां. कदाचित धावपळीचं किंवा वेळेवरती जेवण वगैरे हा प्रकार कदाचित होत नसेल तुमचा. बरोबर आहे सर, तसंच होतंय. हां, तर माझं सजेशन हे राहील की उलट एक वेळ फिक्स करा आणि इव्हन दिवसासुद्धा जे आहे, तर तुमचं सकाळपासून शेड्यूल कसं असतं? म्हणजे सकाळी तुम्ही नाश्ता वगैरे काही करून जाता की उपाशापोटीच निघतात? सर सर चहा घेतला की बाहेर नाश्ता आणि जेवण झालं तर ठीक आहे, नाही तर मग संध्याकाळी जेवण. ओके. नाही मी हां. कसं आहे, ते जान है तो जहान है म्हणतात ना ते. तर हां. तर सर्वात पहिले आपल्या शरीराची तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर माझं एवढंच सजेशन राहील की सकाळी उठल्याबरोबर चहा न घेता एखाद्या फळापासून सुरुवात करा. ठीक आहे. फळापासून. हां, एखादं फळ वगैरे असेल, कारण चहा जे आहे एका प्रकारचं स्टिम्युलंट आहे. आपण जेव्हा चहा घेतो तर आपल्या बॉडीला एकदम जोराची एक जर्क मिळतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात एनर्जीचा प्रवाह वाढतो आणि याच्यामुळे मग आपली शुगर स्पाईक होणे वगैरे हे प्रकार पण होतं. ठीक आहे. आणि उष्णता पण वाढून जातं आणि मग त्याच्यामुळे ठीक आहे, आपण त्याच्या बऱ्यापैकी आपण काम करू शकतो दिवसभर, पण आपली भूक मारल्या जातं. मग अशा वेळेस काय होतं की मग जेवण पण आपल्या वेळेवरती नाही होत आणि त्याच्याने अजून शरीरातली उष्णता वाढत जातं आणि जेव्हा उष्णता वाढेल, पाणी वेळेवरती पिल्या नाही जात, याच्याने आपली जी इंटेस्टिन आहे, जे आपण गट म्हणतो, तर त्याच्यामध्ये ओलावा कमी होत जातो. म्युकस मेम्ब्रेन जी आहे ती हळूहळू सुकल्यासारखी किंवा ड्राय झाल्यासारखी होतं आणि मग जेवण जे राहतं तर अजून ड्राय होत जातं आणि त्याच्याने कॉन्स्टिपेशन, गॅसेस वगैरे हा प्रकार व्हायला लागतो. तर माझं असं सजेशन आहे की सकाळी उठल्यावरती एखादं केळं किंवा असं कोणतंही फळ, जे सीझनल फ्रूट राहतील त्या फ्रूटपासून सुरुवात करणे, मग वाटल्यास चहा घेणे आणि सिटीमध्ये जेव्हा कधी तुम्ही असाल तर त्यावेळेस जर भूक लागल्यासारखी झाली तर एखादं फळ घेणे रादर दॅन बाहेरचा नाश्ता करणे. बरेचदा आपण काय करतो की समोसा, कचोरी वगैरे असा नाश्ता होऊन जातो बाहेरचा. मैदा आपल्यासाठी अजून त्रासदायक होऊन जातो. ते पण कॉन्स्टिपेशनला सपोर्ट येऊन जातं, कारण मैदा चिपकतो पोटामध्ये आणि पाणी कमी पिलं जातं. तर पाण्याचं प्रमाण एक मेंटेन ठेवा आणि सकाळच्या नाश्त्याचं थोडंसं एक फायबरस डाएट जर असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये फळं झालीत, केळं झाले, ॲपल झालं, चिकू झालं, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. चहाला थोडंसं प्रमाण कमी ठेवा आणि रात्रीचं जेवण मात्र एक फिक्स ठेवा तुमचं आणि त्याच्यामध्ये जेवढा भरपूर सलाद घेता येईल भरपूर सलाद घेण्याचा प्रयत्न करा. आता सध्या जसं उन्हाळा आहे तर तुम्ही ताक वगैरे, पन्हं वगैरे याच्यावरती पण तुम्ही फोकस करू शकता. ते पण तुम्हाला मदत करेल कॉन्स्टिपेशन कमी करायला. पियुष, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. एलिट नॅचरल सोबत तुमची त्वचा नैसर्गिकरित्या बरी करा. जिद्दी पुरळांचा त्रास होतोय? ॲक्ने हिल सिरम डाग, गाठी आणि पुरळ मुळांपासून दूर करतो. तरुण निर्दोष त्वचा हवी आहे? स्किन विटा सिरम डाग पुसून रोज नवजीवन देतो. निस्तेज खडबडीत त्वचा झालीये? एक्सफोलिया स्क्रब तुमची सर्वात मऊ त्वचा उघड करतो. नैसर्गिक चमक हवी आहे? ग्लो पावडर औषधी पद्धतीनं तुम्हाला तेजस्वी रंगीत देतो. आता रासायनिक उपायांवरती समाधान मानू नका. एलिट नॅचरल्स निवडा. एलिट नॅचरल्स, सिद्ध, शुद्ध, असरदार. घरपोच मिळवण्यासाठी 0721257101 या नंबरवरती संपर्क करा अथवा elitehealers.com या वेबसाईटला भेट द्या. एलिट नॅचरल्स, तुमच्या त्वचेचा नैसर्गिक मित्र. सर, ह्या ज्या छोट्या छोट्या तक्रारी आपण बघतो आहोत फोनच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या, की त्यांचं एकतर कोणाचं बैठं काम आहे, तर कोणाचा जेवणावरती किंवा जेवणाच्या वेळा खूप मागे पुढे होत आहेत आणि आपण एक कॉलमध्ये तर बघितलं की वय खूप कमी आहे पण तरी पण ॲसिडिटीचा त्रास आहे. बिलकुल. तर ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं गेलं नाही वेळेच, तर काय गंभीर परिणाम होऊ शकतात नंतर? हां, कसं आहे, जसं आता तुम्ही एजचं बोललं, माझ्याकडे तर इव्हन 10 वर्षातली मुलंसुद्धा आहेत. कारण काय झालेलं आहे की सोशल मीडिया म्हणा किंवा घरातले जे काही रुटीन्स आहेत, मोठेसुद्धा आता 12 वाजेशिवाय झोपत नाही. त्यांनाच बघून लहान मुलंसुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत जागी राहतात आणि सकाळची शाळेची घाई असतं आणि मग अशा वेळी सकाळी उठल्याबरोबर बिलकुल 15 मिनटात आंघोळ करून धावायचं असतं आणि त्याच्यामध्ये बरेचदा मग मुलं दूध घेत नाही किंवा हे नाही होत. त्याच्यामुळे पण ॲसिडिटीचं प्रमाण लहान मुलांमध्ये पण वाढतो आहे आणि
इतक्या लहान वयापासून जेव्हा हे सर्व काही गोष्टी सुरुवात होतात तर याच्याने बऱ्यापैकी तुमच्या शरीराचं झीज वाढतं. कारण ॲसिडिटीमुळे काय होतं ना, की तुमच्या शरीराला मिनरल्स, विटामिन्स हे प्रोव्हाइड व्हायला बंद होऊन जातं. ठीक आहे. नेहमी पित्त वाढलेलं राहतं. याच्याने त्वचेचे आजार, तुमची हाडं ठिसूळ होणे, अलॉंग विथ दॅट तुमच्या शरीराला जे काम करण्यासाठी किंवा एक ऑप्टिमम विचार करण्यासाठी जे नर्व सिस्टीमसाठी विटामिन B12ची गरज असतं, हे सर्व काही मिळायला बंद होऊन जातं. कारण ॲसिड सर्व गोष्टींना डिस्ट्रॉय करून टाकतं. आणि मग हळूहळू कुठेतरी आपण बरेच वर्ष एकसारख्या शेड्यूलमध्ये जर राहिलं तर शरीराची झीज होऊन मग मोठे आजार होऊ शकतात. आता ते डिपेंड करतं की कोणी बैठा जॉबवाला आहे त्याला कसले प्रकार होतील. जसं आता एका श्रोतांनी बोललं की सकाळी उठल्याबरोबर चहा घेतला आणि लगेच हे केलं, आणि याच्यामुळे पुढे चालून शुगर स्पाईक होण्याची संभावना वाढून जातं. जर त्यांच्या घरी कोणाला डायबिटीसची हिस्ट्री आहे तर ते बऱ्यापैकी एक्सपोज होत आहेत हाय शुगर लेवल्सला. कोणाच्या घरी कोलेस्ट्रॉलची जर प्रॉब्लेम्स असतील किंवा फॅमिली हिस्ट्री आहे, BP हाय वाढणे वगैरे अशा प्रकारचं, तर अशा सिच्युएशन्समध्ये जे लोक बाहेर नाश्ता करतात, हे करतात, तेलकट जेवणात येतं, तर या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची संभावना वाढून जातं. तर ॲसिडिटी हे एका प्रकारचं एक काय म्हणता येईल, एक पॅकेजसारखं आहे. ते स्वतः किती डॅमेज करतं त्याच्यापेक्षा दुसऱ्या आजारांना आणून तुमच्या शरीराला किती डॅमेज करतं तो एक मेजर पार्ट होतो. आणि त्याच्याचमुळे याला आपण मूलभूत संस्था म्हणतो की पचनक्रिया जर व्यवस्थित असली तर तुम्ही बऱ्यापैकी दुसऱ्या गोष्टींपासून पण दूर राहू शकता. तर ते सरसलामत तो पगडी हजार अशातला प्रकार आहे तो. आणि म्हणून जुने लोक म्हणायचेत ना की जेवण व्यवस्थित ठेवा, तुमची तब्येत व्यवस्थित राहतील. म्हणजे तुम्ही सांगितलं की ॲसिडिटी हा काही आजार नाही, ती एक परिस्थिती तुमच्या शरीराची उद्भवलेली आहे आणि वारंवार त्या परिस्थितीत जर राहिलं आणि तर ती परिस्थिती आपणच उद्भवलेली आहे, म्हणजे आपणच बनवलेली आहे, ती बाहेरून आलेली नाही आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे ते. पण त्यामुळे मात्र बरेचसे मोठमोठाले आजार तुम्ही ओढवून घेऊ शकता. आणि तुम्ही आत्ताच सांगितलं की काही अनुवंशिक आजार असतील तर या आपल्या लाईफस्टाईलने आपण त्या वाटेवरती वाटचाल करतो आहोत असं म्हणू शकतो आपण. बिलकुल. काही आणखीन IBS सारखे आजार आपण मध्यंतरी बोलताना म्हटलं हो. होतं, तर त्यासंबंधी पण माहिती देऊया. IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. हा सहसा ॲसिडिटीच्या ठीक अपोजिट असतो. जसं ॲसिडिटी किंवा आपण पचन संस्थेचा विकार म्हटलं तर सर्वात पहिले आपल्या डोक्यात पोट साफ न होणे, गॅसेस, ॲसिडिटी हा प्रकार येतो. इरिटेबल बाउल सिंड्रोममध्ये थोडंसं उलट असतं. याच्यातही पोट साफ नाही होत, पण मात्र पेशंटला बरेचदा मोशन्सला जावं लागतं. पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे दिवसातनं 4-5दा मोशन्सला जावं लागतं. पोट मुरडून येणे, पोट व्यवस्थित साफ होत नाही, आणि याच्याचमुळे वजन घटणे किंवा काय म्हणता येईल त्याला असं ताकद नाही राहत, विकनेस राहतं, हा प्रकार होतो. सहसा हा स्ट्रेसशी निगडीत असतो. जेवढं तुम्ही स्ट्रेसफुल वातावरणामध्ये काम करता, कोणत्या गोष्टीचं तुम्हाला टार्गेट्स आहेत, तर सहसा कम्प्युटर फील्ड म्हणा किंवा IT सेक्टरच्या लोकांमध्ये हा खूप कॉमनली बघितलं गेलं. तसंच जे लोक नेहमी तणावात असतात, ज्यांना काही ना काही कामाचं स्ट्रेस असतं, टार्गेट्स राहतात, इतके वाजता इतकं झालंच पाहिजे, इतके वाजता ते झालंच पाहिजे, अशा लोकांना इरिटेबल बाउल सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त वाढून जातं. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे रादर दॅन डायजेस्टिव्ह कंप्लेंट. म्हणजे हा माइंडमध्ये सर्वात पहिले सुरुवात होतो. ती एन्झायटी पहिले तुमच्या डोक्यात येतं आणि मग ती तुमच्या इंटेस्टिनल मुवमेंटला ट्रिगर करतं. त्याच्यामुळे वारंवार मोशन्सला जावं लागतं आणि मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं अजून मेंटल स्टेटस जे आहे ते गडबडतं आणि हे एक सायकल क्रिएट होऊन जातं. तर हे कुठेतरी ब्रेक करायला खूप त्रासदायक जातं. दुसऱ्या पॅथींमध्ये याच्यासाठी कशी उत्तर आहे मला नाही सांगता येणार, पण होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप छान ऑप्शन्स आहेत. कारण आपण इमोशनली पण पेशंटला रिलॅक्स करू शकतो. त्याच्यामध्ये झोप वगैरे, शांत झोप लागली पाहिजे वगैरे, अशा प्रकारची जी मेडिसिन्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी पेशंटला या सिम्पटम्सपासून आपण रिव्हर्ट करता येतं आणि हे रिकव्हरेबल राहतं. पण हा एका प्रकारचा सायलेंट कंडिशन आहे जे दिवसेंदिवस वाढतो आहे. आता पहिले इरिटेबल बाउल सिंड्रोमचे एवढे पेशंट्स बघितले नव्हते जात. आजकाल बऱ्यापैकी हे पेशंट्स उद्भवत आहेत आणि non-IT सेक्टरमध्ये पण बघतो आहे आम्ही. खास करून स्टुडंट्समध्ये पण बऱ्यापैकी, जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांना पण हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी होतो आहे. याची कुठली अशी लक्षणं सांगू आपण की ज्याच्याकडे ह्या लोकांनी लक्ष द्यावं? सर्वात महत्त्वाचं तर एकच आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन्स. वारंवार तुम्हाला जावं लागतं आणि पोट मुरडून येतं. बरेच लोकांना जेवण केल्यानंतर लगेच मोशन्सला जायची गरज पडते. हे पण एका प्रकारचं इरिटेबल बाउल सिंड्रोमचं लक्षण आहे. आणि
बाहेरचं काहीही थोडंफार खाण्यात आलं की लगेच तुमचं पोट बिघडणे, छोट्या छोट्या गोष्टींनी डायरिया होऊन जाणे, हा सर्व प्रकार जे आहे इरिटेबल बॉईल सिंड्रोमला सपोर्ट करतं. हॅलो हा हॅलो ताई ज्योती नाही, आकाश, हां हां हां, आकाशवाणी आकाशवाणी अकोला अकोला केंद्रालाच फोन लागला आहे. ज्योती हातेकर बोलते आहे. बोला, आपलं काय नाव आहे? हा मी सचिन पुरी बोलतो मॅडम. हां हां हां, बोला सचिन भाऊ. तर प्रश्न असा आहे माझा की ऍसिडिटीचा मागच्या डोकेदुखीशी काही संबंध आहे का, किंवा ऍसिडिटी होत नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? बिलकुल. बरं डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना? नाही, ॲसिडिटीमुळे डोकंदुखी बऱ्याचदा कॉमनली बघितलं जातं. मायग्रेन हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक हेडेक हा प्रकार पण बऱ्यापैकी असतो. आणि बरेचदा असं होतं की जे वेगल स्टिम्युलेशन म्हणतो, एका प्रकारची एक नस असतं जी कॉमनली सर्व आपल्या मेजर ऑर्गन्सला सपोर्ट करतं. ॲसिडिटीमुळे ती नर्व जर स्टिम्युलेट झाली, त्याच्यामुळे आपल्याला अर्धकपारी किंवा मायग्रेन ज्याला आपण म्हणतो किंवा कंजेस्टिव्ह हेडेक ज्याला आपण म्हणतो, हा प्रकार होऊ शकतो. बरेचदा काही लोकांना ॲसिडिटी म्हणजे असं आंबट पाणी घशापर्यंत येणे वगैरे हा प्रकार होत नाही. अशा कंडिशन्समध्ये काय होतं की ब्रेनमध्ये बऱ्यापैकी कंजेशन वाढून जातं. ब्लड सप्लायचं जास्त झाल्यामुळे डोक्यामध्ये असं भारीपणा किंवा त्याच्यासोबत मळकी वगैरे राहून डोकं दुखणे हा प्रकार खूप कॉमनली बघितला जातो. तर पोटाशी निगडीत राहू शकतं मायग्रेन. ओके सर, धन्यवाद. सचिन भाऊ, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद ताई. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो, नमस्कार मॅम. मला नमस्कार. नमस्कार. ऍसिडिटी बद्दल प्रॉब्लेम होता, त्याबद्दल क्वेश्चन करायचं सरांना. हां हां, विचारा. तर मला थोडंसं म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर ऍसिडिटी आणि खूप ओमिट सारखं होतं, तर त्याबद्दल क्वेश्चन. तर हा त्रास किती दिवसापासून आहे तुम्हाला? मला साधारणतः 2 महिने होत आहेत कंटिन्यू मध्ये हा प्रॉब्लेम आहे. ओके. सकाळी उठल्यानंतर जळजळ आणि ऍसिडिटी होते, आणि रात्री जेवण झाल्यानंतर पण तसंच सेम. ओके. आणि म्हणजे दररोजच वॉमिटिंग होतं, काय होतं? नाही, वॉमिट सारखं वाटतंय अच्छा, थोडं. vomiting वॉमिटिंग सारखं होत नाही, पण मळमळ असं ऍसिडिटी जळजळ खूप होतंय. ओके. हा, मळमळ होतंय. आणि तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? मी प्रायव्हेट पतसंस्थेत आहे, क्रेडिट सोसायटीला जॉबला. ओके. तर असं खूप कामाचं ताणतणाव असतं, धावपळ राहतं? नाही, साधारण असतो एवढं. ओके. आणि काही असं विशिष्ट पदार्थ लक्षात आले की हे खाल्ल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास वाढतो वगैरे? नाही सर, आता रेग्युलर जेवणच चालतं, जे आपण नेहमी हे करतो. ओके. तर कसं असतं, म्हणजे रात्री जेवण किती वाजता होतं तुमचं? तरी 9:30-10 वाजेपर्यंत. 9:30-10 वाजेपर्यंत. आणि झोपणं वगैरे किती वाजता होतं? 11-11:30ला. ओके, 11-11:30पर्यंत. हां. ठीक आहे ना, चालेल. माझं एवढंच सजेशन राहील याच्यामध्ये की जसं आता तुमचं बैठा जॉब आहे, कदाचित तुम्ही पतसंस्थेमध्ये असता, तर जे काही टेबल जॉब असल्यामुळे थोडंसं फिरणं वगैरे जर कमी होत असेल, तर मॉर्निंग आवर्समध्ये थोडंसं एक्सरसाइज वगैरेला ॲड करण्याचा प्रयत्न करा. सायंकाळचं जे जेवण आहे, जेवढं तुम्ही करता, जर तुमचा जेवणाचा वेळ फिक्स असेल, दिवसा पण तुम्हाला जेवणाची एक वेळ, कारण आपल्याला लंच आवर मिळतो, तर आपला वेळ फिक्स राहू शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये आपलं दुपारच्या जेवणावरती जास्त फोकस करणे रादर दॅन रात्रीच्या जेवणाला. रात्रीच्या जेवणाला थोडंसं हलकंसं कमी ठेवायचं, म्हणजे जे आपलं 100% जेवण आहे त्याला तुम्ही 80% जरी ठेवलं तरी जास्त बेटर राहील. आणि सलाद वगैरे जास्त ठेवा, ठीक आहे. आणि झोपण्या अगोदर एक सिंपल शतपावली जर ठेवली, तर याने बऱ्यापैकी तुमचं जे ॲसिडिटी आहे ते कंट्रोलमध्ये येण्याचं सुरुवात होऊन जाईल. आणि जसं जसं ते कंट्रोल येत चालेल, तसं तसं मळकी वगैरे हा प्रकार जो आहे, वॉमिटिंगसारखं जे सेन्सेशन आहे, ते पण कमी व्हायला सुरुवात होऊन जाईल. मात्र हे तुम्हाला एक किमान 15 ते 20 दिवस तरी रेग्युलरमध्ये ठेवावं लागेल, ठीक आहे. आणि सायंकाळचं जेवण शक्यतोवर लाईट ठेवायचं, खूप हेवी नका ठेवू, ओके, ठीक आहे. चालेल. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू. वेलकम. नक्की श्रोते हो, आज आपल्याला ॲसिडिटी, पचनसंस्थेचे जे काही विकार आहेत आणि मायग्रेन याविषयी आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे. तुमच्या शंकांचं समाधान झालेलं आहे. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर.
या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं एलिट नॅचरल्स यांचं. डॉक्टर राहुल कोळंबकर, एलिट हिलर्स, होमिओपॅथी, पहिला माळा, तिरुपती टॉवर्स, अंबादेवी रोड, राजकमल. अधिक माहितीसाठी संपर्क 9595379933. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता ऍसिडिटी, पचन संस्थेचे विकार आणि मायग्रेन अर्थात तीव्र डोकेदुखी. सहभाग होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोळंबकर यांचा होता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी आणि तांत्रिक सहाय्य दिलं होतं वकार अहमद यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.